नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। आजची आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर, डीए वाढ, रक्षाबंधनला घोषणा, 60% वरून 63% होणार, जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार, मी आपले सर्वांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फार मोठी खुश खबर होय। रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर सरकार ही मोठी घोषणा करणार आहे। आजचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे। सरकार किती घोषणा करणार, किती टक्के डीए वाढणार, तुमच्या पगारात किती वाढ होणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता पहा। चला तर पाहूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। देशभरातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या महागाई भत्त्या म्हणजेच डीए हाईकच्या प्रतीक्षेत आहेत। तुम्हाला माहित आहे, 7व्या वेतन आयोग लागू असताना वर्षातून 2 वेळा डीए वाढ केली जाते। जानेवारी आणि जुलै पासून जानेवारीची वाढ किंवा जानेवारी वाढीची घोषणा मार्च एप्रिल मध्ये होते, तर जुलै महिन्याची वाढ आणि त्या वाढीचा घोषणेचा निर्णय हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर होतो। त्यामुळे यंदा रक्षाबंधन, ओणम आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारला घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या संदर्भाने पॉइंट नंबर 1, रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर घोषणा होणार का। या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे की ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजे नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम, भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजीत पटेल यांनी सरकारकडे मागणी केली आहे आणि त्यांनी असे स्पष्ट म्हटले आहे की सरकारने सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा। सरकार सप्टेंबरच्या सुरुवातीला डीए मध्ये वाढ जाहीर करण्याचा विचार करत आहे, तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांची घोषणा करावी, जेणेकरून सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव वेतन जमा होईल आणि यंदाचा सण आणि आनंददायी होईल। पॉइंट नंबर 2, सध्या किती टक्के महागाई भत्ता, या संदर्भात माहिती पाहूया। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी डीए 2% वाढ करण्यात आला आहे। त्यात डीए 58% वरून 60% वर पोहोचला आहे। मात्र पुढील वाढ देणे बाकी असेल आणि आहे, तर ग्राहकांच्या किंमत निर्देशांकाच्या म्हणजेच सीपीआयच्या आकडेवारीनुसार यावेळी 2 ते 3% वाढ होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे। पॉइंट नंबर 3 आणि 4, 3% वाढ झाली तर काय फायदा होईल। सरकारने 3% वाढ केली तर डीए 60% वरून 63% जाईल। याचा थेट परिणाम तुमच्या पगारावर होईल। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक सॅलरी 50,000 असेल आणि त्याला 3% नुसार महिन्याला 1500 रुपये अतिरिक्त फायदा होईल, म्हणजेच वर्षाला 18,000 रुपयाचा फायदा होईल। पॉइंट नंबर 5, 8व्या वेतन आयोगही चर्चेत आहेत। डीए वाढी सोबतच कर्मचाऱ्यांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडेही लागले आहेत। नव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यानंतर वेतन रचनेत मोठे बदल होणार आहे। मात्र 7व्या वेतन आयोगानुसार डीए वाढ होणार आहे। पॉइंट नंबर 6, सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा, रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डीए वाढीची घोषणा झाली तर लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। मात्र अधिकृत घोषणा होणे बाकी
आहेत आणि जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत 2% की 3% ही वाढ निश्चित सांगता येणार नाही. तर मित्रांनो, रक्षाबंधनला डीए वाढीची घोषणा होईल अशी तुम्हाला आशा आहे काय? तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह, नवीन व्हिडिओसह. आपल्या सेवेत ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल अहोरात्र कार्यरत आहे. व्हिडिओ सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी प्राप्त होतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मनापासून आपले धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.